जय हरी विठ्ठल. फायनली आम्ही पोहोचलो आहोत पवित्र पंढरपूरमध्ये विठुरायाच्या नगरीत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत चंद्रभागा नदी मंदिर दर्शन, इस्कॉन मंदिर आणि आमचा पूर्ण पंढरपूर प्रवास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर तिथून चंद्रभागा नदीकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि आम्ही सर्वजण चंद्रभागेच्या नदीकडे निघालो. तर पंढरपूर हे महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. लाखो भाविक दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी इथे येतात. विशेष आषाढी आणि कार्तिक एकादशीला खूप मोठी वारी भरते. तिथे पोहोचल्यानंतर आधी आम्ही नदीमध्ये आंघोळ केली. तर चंद्रभागा नदीला भीमा नदी असेही म्हणतात. पंढरपूरमध्ये नदीचा आकार चंद्रासारखा वाकलेला दिसतो, म्हणून तिला चंद्रभागा नाव असं पडलं. विठ्ठलाचं दर्शन घेण्याआधी अनेक भक्त नदीमध्ये स्नान करतात. असं मानलं जातं की इथे स्नान केल्याने पाप दूर होतात. आणि इथे आमच्या पिलूला सुद्धा खाली उतरवलं पाण्यामध्ये दर्शन घेण्यासाठी. तिनं आता पाया पडायला शिकले आणि जेव्हापासून शिकले ना पाया पडायला, शंभू म्हटलं की शंभू करते आणि आम्हाला सुद्धा शंभू दाखवते. त्यानंतर आम्ही इस्कॉन मंदिरमध्ये छान असा प्रसाद घेतला आणि आमच्या बाळाचे ते एकच चालू होते की येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना ते पाहत बसले. बाळाला सुद्धा भूक लागली होती, मग तिला पण थोडं खाडवलं आणि मग आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो. त्यानंतर आम्ही इस्कॉन पंढरपूर मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. मंदिराच्या मागे खूप सुंदर वातावरण होतं. आम्ही पोहोचलो तेव्हा पुढे थोडा जास्त झाला होता. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत मंदिराचं दर्शन बंद झालं होतं. आणि मेन जे मी बघण्यासाठी आले होते, मला जवळून राधाकृष्णाची मूर्ती पाहायची होती, पण बघायला मला भेटले नाही. त्यामुळे माझा मूड थोडा ऑफ झाला. तरीही आमचं छान असं दर्शन झालं. तिथूनच आम्ही पाया पडलो आणि पुढच्या दर्शनासाठी निघालो. त्यानंतर आम्ही कैकाडी महाराज मठात गेलो. तिथलं वातावरण खूप शांत आणि भक्तिमय होतं. तर खास तुमच्यासाठी मी हे क्लिप्स काढले आहेत, तर शेवटपर्यंत नक्की बघा, बघायला विसरू नका. तिथले थोडे तुम्हाला मी क्लिप्स दाखवते आणि त्यावरती गाणं लावते, तर तुम्ही शेवटपर्यंत ते क्लिप्स नक्की बघा. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो आणि थोडं थंड घेतलं. आणि जे मेन आम्ही इथं पाहायला आलो होतो तिथं फायनली आम्ही पोहोचलो. हा आहे मंदिराचा पूर्वद्वार, जिथून दर्शन घेतलं जातं, ज्यालाच नामदेव महाद्वार किंवा नामदेव पायरी असंही म्हणतात. पांडुरंग जेव्हा भक्त पुंडलिकांना भेटायला आले होते, त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात व्यस्त होता. विठ्ठल दारात उभे राहिले. पुंडलिकाने देवाला पाहिले सुद्धा, पण सेवा अर्धवट सोडली नाही. त्यांनी जवळची एक वीट देवाकडे सरकवली आणि म्हणाला, देवा, कृपया विठेवरी उभे राहा. मी माझी सेवा पूर्ण करून येतो. भगवान त्याच्या भक्तीवर आणि आई वडिलाप्रती असलेल्या आदरावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा पुंडलिकाने विठ्ठलाला म्हटलं की देवा, तुम्ही याच ठिकाणी कायम राहा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन मिळेल. भगवंतांनी त्यांची विनंती मान्य केली. तिथेच विठ्ठलाने विठ्ठल रूपात वास्तव्य केले, म्हणून आजही विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलवर उभी दिसते. आणि तुम्हाला हे गाणंही आठवत असेल, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तर माझा आवाज इतकाही चांगला नाही आहे, आवाजाला थोडं इग्नोर करा. त्यानंतर आम्ही पुढे काय काय पाहिलं आणि आम्ही काय काय पुढे बघायला गेलो हे तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. बाय.